नमस्कार मित्रांनो. या अगोदर आपण व्हिडिओ बघितला होता कुलम्ब्स लॉवर. कुलम्ब्स लॉवर ई-एफ-टी मध्ये तिन्ही इन्सेमला तो क्वेश्चन आला होता. कुलम्ब्स लॉ स्टेट अँड एक्सप्लेन त्याचं करायचं होतं. त्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी यावर जो क्वेश्चन येतो, तो म्हणजे डिफाइन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी अँड डिराइव्ह इट्स एक्सप्रेशन असं तो क्वेश्चन असतो. त्याचं उत्तर आपण सर्वात पहिले त्याची कन्सेप्ट बघून घेऊया काय असते. ही सगळी एक स्पेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम आहे. त्यामध्ये आपल्याला Q1 एक चार्ज घ्यायचा आहे. तो ओरिजिनला ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्या जवळच एक Q2 चार्ज असणार आहे. आता Q1 आणि Q2 जवळ आहे त्यामुळे Q1 हा काहीतरी फोर्स Q2 वर एक्झर्ट करणार आहे. पण Q1 हा ओरिजिनला आहे त्यामुळे Q1 आउटसाइड डायरेक्शन मध्ये Q2 वर फोर्स एक्झर्ट करेल. जो की तुम्ही इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस मध्ये आपण त्या लाईन तुम्ही बघू शकता. आता ज्यावेळेस फक्त यात कन्सेप्ट एवढीच आहे Q1 आणि Q2 ज्यावेळेस Q2 हा Q1 च्या जवळ येईल त्यावेळेस तो फोर्स वाढणार आहे आणि ज्यावेळेस Q2 हा Q1 पासून लांब जाणार आहे त्यावेळेस तो फोर्स हा कमी होणार आहे. एवढीच यामागची कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला बघायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज placed at that point in the field. It is a vector quantity and it is expressed as electric field intensity equal to force upon charge. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सिम्पली एवढंच लक्षात ठेवायचं. फोर्स एक्सपिरियन्स बाय अ चार्ज म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्यामध्ये फॉर्म्युला आहे त्याचा फोर्स अपॉन चार्ज. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई येते ई बार ई वेक्टर जो दिलेला आहे तो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे एफ वेक्टर म्हणजे फोर्स आहे आणि क्यू हा चार्ज आहे. एवढंच त्यामध्ये या स्लाइडमध्ये. त्यानंतर आता तुम्हाला जर सांगितलं, कन्सिडर अ पॉइंट चार्ज Q1. लेट धिस पॉइंट चार्ज बी लोकेटेड ॲट द ओरिजिन ऑफ द स्फेरिकल कोऑर्डिनेट सिस्टम. कन्सिडर वन मोर चार्ज Q2 क्लोजर टू Q1. Now Q1 will exert some force on Q2 as Q1 is at origin, so it will radiate the force in outward direction. The force exerted will increase as Q2 moves closer to Q1 and will decrease as Q2 moves away from the Q1. आता जे तुम्हाला समजून सांगितलं होतं तेच फक्त आता हे क्वेश्चन आपलं आन्सर मध्ये आपलं हे स्टेटमेंट असणार आहे एक्सप्लेनेशन मध्ये, की ज्यावेळेस आपण Q1 चार्ज घेऊ ओरिजिनवर आणि Q2 त्याच्या ज्यावेळेस Q2 Q1 च्या जवळ जाईल त्यावेळेस फोर्स वाढेल आणि ज्यावेळेस Q1 Q2 यातलं डिस्टन्स वाढेल त्यावेळेस फोर्स हा कमी होईल. एवढंच या मागची कन्सेप्ट आहे. त्यानंतर आपण बघूयात इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिफाइन ॲज द रिजन व्हेअर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस विल ॲक्ट. ठीक आहे. आता हे सगळं ते डेरिव्हेशन आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्ही आता बघितलाय फोर्स अपॉन चार्ज. एवढा तो फॉर्म्युला आहे. ते F12 काय आहे? फोर्स एक्झर्टेड बाय चार्ज Q1 ऑन Q2. त्यामुळे ते F12 असं दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ. कुलम्स लॉ आत्ताच बघितलं आपण. फोर्स इक्वल टू Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12 चा स्क्वेअर R12 कॅप. R12 कॅप म्हणजे युनिट वेक्टर आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि युनिट वेक्टर कसा कॅल्क्युलेट करतात तर वेक्टर अपॉन त्याचा मॅग्निट्यूड असं युनिट वेक्टर आपण कॅल्क्युलेट करतो. तर ई बार इक्वल टू फोर्स जो आहे वरती वरती फोर्सचा जो फॉर्म्युला आहे कुलम्स लॉने आलेला तो फॉर्म्युला अपॉन Q2. तर Q2 कॅन्सल झालं आणि बाकी सगळं सिमिलर जशास तसं खाली आलेलं आहे. कुलम्स लॉ जर तुम्हाला कळाला असेल तर तुम्हाला हा क्वेश्चन सुद्धा इझिली कळून जाईल की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12 चा स्क्वेअर आणि R12 चा कॅप. आता R12 कॅप हा कुलम्स लॉच्या क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. R12 कॅप म्हणजे काय? वरती R बार असणार आहे आणि खाली R बारचा मॅग्निट्यूड असणार आहे. एवढंच R बार R12 चा कॅप असणार आहे. एवढंच तो सोल्युशन मध्ये तुम्हाला लिहायचंय. तर इथं Q का लिहिलं? तर कारण Q1 आणि Q2 दोन्हीपैकी काहीही असू शकतं. ज्यावेळेस तुम्हाला Q2 टू Q1, Q2 हा Q1 वर किती फोर्स एक्झर्ट करतो असं ज्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, त्यावेळेस इथं Q2 असू शकतो. सध्या Q1 आहे त्यामुळे मी सर्व समजून घेण्यासाठी Q लिहिलेलं आहे डायरेक्टली. नोट R12 कॅन बी ऑब्टेन ॲज गिव्हन इन क्वेश्चन नंबर 1A. म्हणजे मी कुलम्स लॉ मध्ये जसं R12 कॅप तुम्हाला युनिट वेक्टर जो सॉल्व्ह करून दिलेला आहे तो पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघू शकता. तर एवढं सगळं तुम्हाला क्वेश्चन मध्ये लिहायचंय. हे लिहिल्यानंतर तुम्हाला हा क्वेश्चन देखील पूर्ण मार्क मिळून जातील. तर क्वेश्चन काय होता डबल क्वेश्चन बघा. या क्वेश्चनचं एवढं पूर्ण आन्सर आहे. धन्यवाद.